ही कहाणी ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल, आयुष्यात संघर्ष केल्यानंतर आणि प्रयत्न केल्यानंतर काहीच अशक्य नाही. ही कहाणी आहे मुनिबा मजारी यांची. मुनिबा मजारी 18 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं होतं. त्यांची फॅमिली ही पूर्वींच्या विचारांची होती. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मुनिबांनी लग्न करावं. मुनिबा मजारी आपल्या वडिलांना म्हणाल्या, तुम्ही खुश असाल तर करीन मी लग्न. आणि त्यांनी लग्न केलं, जे कधीच हॅप्पी मॅरेज नव्हतं. लग्नाच्या 2च वर्षानंतर मुनिबा आणि त्यांच्या हजबंडांचा ॲक्सिडेंट झाला. त्यांचे हजबंड ड्रायव्हिंग करता करता झोपले होते. गाडी थेट दरीत कोसळली होती. त्यांच्या हजबंडांनी कसंबसं स्वतःला बाहेर काढलं, पण मुनिबांचं काय, मुनिबा कारमध्येच राहिल्या. मुनिबांना खूप दुखापत झाली होती. मान आणि खांदा फ्रॅक्चर झाला होता, मनगट फ्रॅक्चर झालं होतं, सगळा हाडांचा सांगाडा फ्रॅक्चर झाला होता. स्पॅनमध्ये पण दुखापत झाली होती. या जखमांमुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. काही लोक त्यांच्या मदतीला आले. त्यांनी मुनिबांना कारमधून बाहेर काढलं, त्यांना CPR दिला. मुनिबा मजारी 2.5 महिने हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक काळ होता. त्यांनी जगण्याची आसच सोडली होती. अशातच डॉक्टर आले आणि मुनिबांना म्हणाले की मी ऐकले तुम्हाला आर्टिस्ट बनायचं होतं, पण हाऊसवाईफ असल्यामुळे तुम्ही हे स्वप्न सोडलं. तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. आता तुम्ही कधीच पेंट नाही करू शकणार. दुसऱ्या दिवशी डॉक्टर परत आले आणि म्हणाले, तुमच्या मणक्यांच्या हाडामध्ये खूप जास्त जखम आहे. आता तुम्ही पुन्हा चालू फिरू शकणार नाही. मुनिबांनी मोठा श्वास घेतला आणि म्हणाल्या, इट्स ऑल राईट. तिसऱ्या दिवशी डॉक्टर पुन्हा आले आणि म्हणाले, तुम्हाला केलेल्या ट्रीटमेंटमुळे तुम्ही कधीच आई नाही होऊ शकत. त्या दिवशी मुनिबा आतून खूप तुटल्या होत्या. पण त्याच वेळी त्यांची आई त्यांना म्हणाल्या, हे दिवस सुद्धा नक्की जातील. कदाचित देवाने तुझ्यासाठी यापेक्षाही चांगलंच काहीतरी लिहिलंय. मला माहिती नाही काय लिहिलंय, पण नक्कीच लिहिलंय. आणि हेच मॅजिकल वर्ड मुनिबांना जिवंत ठेवत होते आणि त्या आपल्या चेहऱ्यावर आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. कारण त्यांना माहिती होतं की त्यांनी जर गिवअप केलं तर त्यांची आई आणि भाऊ पण गिवअप करतील. एक दिवस त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं, मला माहिती आहे की माझा एक हात निकामी आहे, पण मला या हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंती बघून, हे पांढरे कपडे घालून खूप कंटाळा आलाय. मला माझ्या आयुष्यात रंग भरायचे आहेत. मला कॅनव्हास आणून द्या, मला कलर आणून द्या आणि मला पेंट करायचं आहे. आणि पहिलं पेंटिंग मुनिबांनी आपल्या बेडवरतीच केलं. त्यांची ती थेरपी होती. एकही शब्द न बोलता त्यांच्या मनातील सगळं दुःख त्या पेंटिंगमधून बाहेर काढत होत्या. सगळे लोक जेव्हा पेंटिंग बघायचे तेव्हा म्हणायचे की वाव, किती सुंदर पेंटिंग आहे, किती कलरफुल आहे. पण त्यामागचे दुःख फक्त मुनिबांनाच माहीत होतं. आणि त्यांनी ठरवलं, मी आता स्वतःसाठी जगणार आहे. मला कोणासाठी परफेक्ट नाही बनायचं. मला माझ्या सगळ्या भीतीला मात करायचं आहे. मला लढायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून काढल्या. आणि त्यांची मोठी भीती काय होती माहिती आहे? डिवोर्स. या सगळ्यात मोठ्या भीतीला त्यांनी ओव्हरकम केलं. स्वतःला त्या बंधनातून मुक्त केलं आणि स्वतःला एवढं कणकर बनवलं. जेव्हा त्यांना समजलं की त्यांचे मिस्टर दुसरं लग्न करत आहेत, तेव्हा मुनिबांनी त्यांना मेसेज केला, मी खूप खुश आहे आणि विश यू बेस्ट लक. आणि दुसरी भीती की त्या आई नाही बनू शकत. त्यांच्यासाठी हे खूप भयानक होतं. पण नंतर त्यांनी असा विचार केला की जगात असे कितीतरी मुलं आहेत ज्यांना वाटतं की त्यांना कोणीतरी आपलं करावं. मुनिबांनी विचार केला, आता रडण्यात काहीच पॉईंट नाही. त्यांनी वेगवेगळ्या अनाथालयामध्ये आपलं नाव दिलं. आणि 2 वर्षानंतर त्यांना फोन आला, आमच्या आश्रमात एक मुलगा आहे आणि तुम्ही त्याला दत्तक घ्याल का? मुनिबांचं स्वप्न तर सत्यातच उतरलं होतं. त्या म्हणाल्या, हो हो हो, मी घेईन त्याला दत्तक. त्यांचा मुलगा 2 वर्षाचा असताना त्यांनी दत्तक घेतला आणि त्यांनी पुन्हा पेंट करायला सुरुवात केली. लोकांसमोर बोलायला सुरुवात केली. मुनिबा मजारी फर्स्ट व्हीलचेअर मॉडेल बनल्या. पाकिस्तानच्या नॅशनल TV मध्ये अँकर बनल्या.
मुनिबा मजारी UN वुमन पाकिस्तानसाठी नॅशनल ग्लोबल ॲम्बॅसेडर बनल्या आणि आज त्या ज्या स्त्रियांसाठी आणि मुलांच्या हक्कांसाठी स्पीच देतात. आज मुनिबा मजारी पाकिस्तानच्या आर्टिस्ट आहेत, मोटिवेशनल स्पीकर आहेत, मॉडेल आहेत, कॉन्टेंट क्रिएटर आहेत, सिंगर आहेत आणि टेलिव्हिजन होस्ट आहेत. मुनिबा मजारी म्हणतात, हरकत नाही जरी तुम्हाला भीती वाटते, हरकत नाही जरी तुम्ही रडताय, सगळं ठीक आहे, पण हारणं हा ऑप्शन नसला पाहिजे. लोक म्हणतात फेल्युअर हा ऑप्शन नसला पाहिजे, पण मुनिबा म्हणतात फेल्युअर हा ऑप्शन असला पाहिजे. जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हा तुम्ही वर येता, पुन्हा फेल होता तेव्हा पुन्हा नव्याने उठता आणि पुढे जात राहता. ते दुर्दैव म्हणत होते, मी त्याला संधी म्हटलं. त्यांनी कमजोरी म्हटलं, मी त्याला ताकद म्हटलं. त्यांनी डिसॅबल्ड म्हटलं, मी स्वतःला डिफरंटेबल म्हटलं. त्यांनी मला डिसॅबलेट बघितलं आणि मी माझी हॅबिलिटी बघितली. कधी कधी एखाद्याचं नसणं सुद्धा आपल्याला अजून चांगलं माणूस बनवतं. त्यांच्या नसण्याला दुःख समजायचं नसतं, त्यातूनच ब्लेसिंग लपलेली असतात. प्रत्येक श्वास जो तुम्ही घेताय तो आनंदाने घ्या. आपल्या आयुष्याला सेलिब्रेट राहून प्रत्येक क्षण जगा. मरण्याच्या आधी मरू त्यांचा जीवन प्रवास होता. ही कहाणी ऐकून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की नाही ती नक्की कळवा.